होतं हे तरी सुद्धा चालू शकेल। नमस्कार, मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण बडीशेपचं सरबत कसं करायचं ते बघणार आहोत। आम्ही लहान असताना आमची आई हे सरबत करायची आणि आम्हाला द्यायची, तेव्हा हे गारगार मस्त टेस्टी सरबत आम्हाला खूप आवडायचं। आता उन्हाळा सुरू झाला की मुलांना बाहेर मिळणारं कोल्ड ड्रिंक हवं असतं, त्याऐवजी घरातील साहित्यात असं बडीशेपचं हेल्दी सरबत करून मुलांना दिलं तर ते त्यांना नक्कीच आवडेल। शरीरातील उष्णता कमी करणारं, पित्तशामक आणि थकवा दूर करणारं असं हे बडीशेपचं सरबत। चला बघूया। बडीशेपचं सरबत करण्यासाठी साहित्य बघूया। ही 100 ग्रॅम म्हणजेच 1 वाटी बडीशेप घेतलेली आहे। बडीशेप कच्चीच घ्यायची आहे। त्यानंतर ही खडीसाखर 100 ग्रॅम आहे। खडीसाखर खलबत्त्यात थोडी बारीक करून घ्यायची आहे। 5-6 वेलची, 1 चमचा खसखस ही थोडी भाजून घ्यायची आहे। यात अजून बाकीचंही साहित्य आहे, ते पुढे बघूया। खसखस थोडी भाजून घेऊया। खसखस खूप लाल होईपर्यंत भाजायची नाही। कढई गरम झाली की गॅस बंद करायचा आणि अशीच 1-2 मिनिटं भाजून घ्यायची। चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल। खसखस भाजून झालेली आहे, ही गार होऊ द्यायची आहे। खडीसाखर खलबत्त्यात बारीक करून घेतलेली आहे। इथे खडीसाखरेऐवजी तुम्ही साधी साखरही वापरू शकता। मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, खडीसाखर, भाजून ठेवलेली खसखस, वेलची, काळं मीठ 2 चमचे हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। हे बघा, याची अगदी बारीक पावडर केलेली आहे। ही चाळणीने चाळून घ्यायची आहे। ही चाळून घेतलेली आहे। चाळून शिल्लक राहिलेली थोडी जाडसर पावडर ही परत मिक्सरला फिरवून चाळून घ्यायची। बडीशेपच्या सरबताचं प्रीमिक्स तयार झालेलं आहे। सरबत तयार करूया। पातेल्यात 2 ग्लास माठातलं मस्त गार पाणी, 2 चमचे बडीशेप सरबताचं प्रीमिक्स। या सरबताला रंगही खूप छान येतो आणि चवीलाही खूप टेस्टी लागतं। थोडंसं मीठ घालूया। 2 चमचे लिंबाचा रस हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। लिंबाचा रस ऑप्शनल आहे, नको असेल तर नाही घातला तरी चालेल। सर्व करूया। थोडासा बर्फ, हे सब्जाचं बी भिजवलेलं आहे ते घालूया। याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। फ्रेश पुदिन्याची पानं आहेत, ही हाताने अशी थोडी बारीक करून घालायची, म्हणजे याची मस्त चव येते। त्यानंतर तयार करून ठेवलेलं बडीशेपचं सरबत, यामध्ये जिऱ्याची पावडरही घालू शकता। हेल्दी आणि टेस्टी सरबत तयार आहे। या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा। बडीशेप सरबताचं हे प्रीमिक्स खराब होत नाही। एकदा करून ठेवलं की सरबत तयार करताना आपल्या आवडीनुसार त्यामध्ये लिंबाचा रस, पुदिना, सब्जा बी, जिऱ्याची पावडर यापैकी जे अवेलेबल असेल आणि जे आवडेल ते घालून सरबत तयार करू शकतो। पुन्हा भेटूया अशाच हेल्दी रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।